नमस्कार. इंडी जर्नलच्या या विशेष वार्तांकनात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. इंडी जर्नल आज आलेलं आहे मुंबईच्या आझाद मैदानात आणि आझाद मैदानात आज एक दिवसभराचं धरणं आंदोलन आहे. मराठी भाषा जी आहे, मराठी भाषेवर काम करणारे, प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हे धरणं दिलेलं आहे आणि ते नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती बसवण्यात आली आणि तिच्या आडून छुप्या पद्धतीनं पुन्हा एकदा हिंदी सक्ती जी आहे ती लागू करण्यासाठी त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे, धरणं आंदोलन. आणि त्यानिमित्तानं इथं माझे जुने मित्र कलीम अजीम मला भेटले आणि सोबतच कॉस्मिल डिसूजा हे माझ्यासोबत आहेत. तर मला एक असा प्रश्न पडला की भाषेचा प्रश्न हा नेहमी एका विशिष्ट अस्मितेच्या नजरेतून बघितला जातो आणि विशेषतः आपण बघितलेलं आहे की मराठी भाषा आणि हिंदुत्व आणि यांचा काहीतरी संबंध लावून काही पक्षांनी राजकारण करायचा प्रयत्न केलेला आपण इतिहास बघितलेला आहे महाराष्ट्राने, विशेषतः मुंबईमध्ये भेटलेला. तर भाषा ही ओळख धर्मांच्या पलीकडे, जातींच्या पलीकडे कशी अफेक्ट करते आणि अनेकदा अशी वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात की तुम्ही मुस्लिम असून पण एवढं चांगलं मराठी कसं बोलता किंवा ख्रिश्चन असून पण मराठी कसं बोलता. तर भाषा, धर्म, आत्मिक ओळख आणि त्याच्या पलीकडे भाषेचं राजकारण याच्याबद्दल आपण थोडंसं या दोन मित्रांशी आपण चर्चा करणार आहोत. तर मला वाटतं कलीम की मी जसं आत्ता म्हटलं की अनेकदा तुम्हाला स्वतःला अशी वाक्य अनेकदा ऐकायला मिळाली असतील की मुस्लिम असून पण मराठी कसं काय चांगलं बोलतं. आता तुम्ही इतकी वर्ष संपादक पद भूषवलेलं मराठीतल्या काही मासिकांचं, तुम्ही सुंबरांमध्ये आपण सोबत काम केलेलं आहे, मराठी पत्रकार म्हणून तुमची बऱ्यापैकी कारकीर्द, तुमच्या कारकिर्दीतली बरीच वर्ष मराठी पत्रकार म्हणून तुम्ही घालवलेलं. तर या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता की मुस्लिम असून पण मराठी इतकं चांगलं कसं बोलतं. मला एक आठवलं इथं की एक संपादक होते, मुलाखत द्यायला गेलो त्यावेळेस. ते म्हणले की तुमचं नाव काय. ऑलरेडी नाव वगैरे सगळं माहिती होतं, पण औपचारिकता म्हणून त्यांनी नाव विचारलं. मी उत्तर दिलं. दुसरा प्रश्न स्पॉन्टेनियसली तोच होता की मुस्लिम असून इतकं शुद्ध मराठी कसं बोलता. तर हा खूप मोठा गैरसमज आहे, अनेकांमध्ये आहे तो. महाराष्ट्रामध्ये तर खूप जास्त आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणारे मुस्लिम खूप आहेत आणि मराठी भाषेवर चळवळ सुरू करणारे देखील मुस्लिम होते. खूप मोठी चळवळ सुरू केलेली आहे. पण हे म्हणजे दुर्दैवाने इतर जे मराठी भाषकांचे ज्याला म्हणतात वृत्तपत्र संपादक आहेत किंवा साहित्यिक आहेत किंवा मराठीचे चळवळी करणाऱ्या ज्या संघटक आहेत त्यांना माहिती नाही आहे. तर तो गैरसमज त्यांच्याकडे आहे की मुस्लिम असूनसुद्धा मराठी का बोलतात, की मुस्लिम असूनसुद्धा म्हणजे हा प्रश्नच होऊ शकत नाही. प्रदेश आहे, महाराष्ट्र प्रदेश जसा एक मध्य प्रदेश आहे, जसा मल्याळम प्रदेश आहे, कर्नाटक प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा, तसा एक महाराष्ट्र प्रदेश आहे आणि त्या प्रदेशामध्ये असणारे लोक प्रादेशिक असतात. त्यांची पहिली ओळख ही प्रादेशिक असते. मग प्रादेशिक असल्यामुळे ते मराठीत म्हणजे तिथली जी प्रादेशिक भाषा आहे त्या भाषेत ते बोलणार. आता कानडीमध्ये जो राहणार अल्पसंख्याक वर्ग आहे, म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक वर्ग, तो कानडी बोलतो ना, कारण की तिथली तो प्रादेशिक भाषा आहे. तसं कानडी मुस्लिम आयडेंटिटी आहे, तेलंगणा मुस्लिम आयडेंटिटी आहे, मल्याळी मुस्लिम आयडेंटिटी आहे, तमिळ मुस्लिम अशी आयडेंटिटी आहे. त्यामुळे मग हा प्रश्न असू शकत नाही की मराठी मुस्लिम असून मराठी कसं काय बोलता. आणि त्याला म्हणजे धर्माचा रंग त्याला देणे असा त्याचा एक अर्थ होऊ शकतो. तर ते मला वाटतं हा प्रश्न संयुक्तिक नाही. कॉस्मिल, तुम्हाला पण असं बोललं जातं किंवा अशी वाक्य ऐकलीत तुम्ही की तुम्ही कॅथलिक आहात आणि कॅथलिक असूनही किंवा ख्रिश्चन असूनही मराठीच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला प्रेम कशाला किंवा अशा प्रकारचा अनुभव आल्याचं तुम्ही सांगितलं. हो, तर त्याच्याबद्दल थोडंसं. हो, मला नक्कीच अनुभव खूप आला याबद्दल. होतं असं की हा प्रश्न जे तमिळ लोकांना पडत नाही की तमिळ ख्रिश्चन किंवा तमिळ मुस्लिम असून तुम्ही तमिळ एवढी चांगली कशी बोलता, किंवा तुम्ही मल्लू इतर धर्मीय असून तुम्ही मल्लू तुम्ही एवढी चांगली कशी बोलता, किंवा कन्नड असून कन्नड ख्रिस्ती किंवा कन्नड मुस्लिम असून तुम्ही कन्नड एवढी चांगली कशी बोलता. पण मराठी लोकांमध्ये हा एक असं आपण मानतो की अच्छा हा मुस्लिम आहे तर हा हिंदीत जास्त बोलणार, हा ख्रिश्चन आहे तर हा इंग्लिशमध्ये जास्त हे करणार. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये असं होतं की समोरचा माणूस जर अशी चुकीची धारणा घेऊन त्यांच्याशी इंग्लिश किंवा हिंदीमध्ये बोलतो, मग ते पण इंग्लिश किंवा हिंदीमध्ये उत्तरं देतात. जेव्हा तुम्ही त्यांना समोरनं मराठीमध्ये बोलाल ते तुमच्यापेक्षा चांगली मराठी कदाचित बोलू शकतात आणि ते तुम्हाला मराठीमध्ये उत्तरं देतील. प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये गेली 20-25 वर्ष जे काही राजकारण चाललं आहे त्याच्यामध्ये आपण भाषा खूपच मागे टाकली आहे किंवा भाषेला आपण कन्सिडरच नाही केलं. साऊथमध्ये भाषा प्रथम असते, नंतरला तुमची जी काही रिलिजियस आयडेंटिटी आहे ती. पण महाराष्ट्रामध्ये त्या विरुद्ध झालं
आणि मला वाटतं ते सगळं आता त्याचे परिणाम आपण बघतोय आजूबाजूला. आणि आता वेळ अशी आली आहे की आपण सर्वांनी एक ठरवलं पाहिजे की आपली आयडेंटिटी मराठी आहे आणि तिकडनं सुरुवात केली पाहिजे. आणि जसे पवार सर म्हणाले की जोपर्यंत तुमची भाषा व्यावहारिक होत नाही तोपर्यंत तिचा पुढे काय फायदा होणार नाही. आणि हे सगळ्यांसाठी लागू होतं. आता मी चर्चमध्ये वगैरे जातो आणि मी बघितले की एवढे प्रेयरची सर्व्हिस वगैरे मराठीमध्ये होते. तर आमच्यासाठी ते नॉर्मल आहे की मराठी आहोत आणि मराठीमध्ये होते. पण भारतीयांसाठी ते वेगळं वाटतं त्यांना की अरे हे लोक मराठीमध्ये कसे करतात. कारण आम्ही इकडेच आहोत, आम्ही वेगळ्या भाषेत करणार नाही. पण महाराष्ट्राचं वातावरण असं आहे की जर तुम्ही हिंदू नसाल तर तुम्ही मराठी कशी, असं एक इक्वेशन जोडलं जातं. तर मला वाटतं ते एक चुकीची धारणा आहे. कलीम, मला असं वाटतं की एक अभ्यासक म्हणून तुम्ही या विषयाचा बऱ्यापैकी धार्मिक ज्या चळवळी किंवा धार्मिक जे ताणेबाणे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बराच अभ्यास केलेला आहे, महाराष्ट्राचा विशेषतः. तर मराठीचं असं का झालं असावं? तुम्हाला काय तुमच्या निरीक्षणात किंवा अभ्यासात दिसून आलं की मराठीमध्ये, जसं कॉस्मिल आत्ता म्हणाला की तमिळ मुस्लिम किंवा तमिळ ख्रिश्चनांना हा प्रश्न नाही पडत की ते तमिळ का बोलतात, ठीक आहे, पण मराठीत हे विभाजन का पडलं असावं? हे असं की मुस्लिमांची भाषा वेगळी असते, मराठी मुसलमानांची भाषा मराठी असू शकते, हे मराठी कल्पनेतून बाजूला का गेलं असावं? महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र प्रदेश जो आहे इथं मुघलांच्या आधी शाह्या होत्या. कुतुबशाही, निजामशाही. कुतुबशाही म्हणजे तेलंगणा पट्टा पूर्ण महाराष्ट्र होता. कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, बरीदशाही असेल, या शाह्या होत्या. आणि या शाह्या ज्या होत्या पर्शियन लँग्वेज, त्यांची भाषा फारसी होती. आणि फारसी भाषा असल्यामुळे मग त्यावेळेसची जी राज्यकारभाराची भाषा होती ती फारसी होती. नंतर बऱ्याच वर्षानंतर म्हणजे उस्मानिया विद्यापीठ त्यावेळेस स्थापन झालं हैदराबादमध्ये. त्यानंतर त्या विद्यापीठाची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला प्राधान्यक्रम दिला गेला तिथे. हा एक उर्दूचा भाग तिथे आला, खूप नंतर आला. उर्दू म्हणजे इंग्रज आल्यापर्यंत, इंग्रज 1900 जवळपास मला तो आता कालावधी आठवत नाही, तोपर्यंत भारताच्या ब्रिटिश राज्यकारभाराची भाषासुद्धा पर्शियन होती. चलनसुद्धा पर्शियन, त्या मुघलांचे जे चलन होते ते चलन होते. ते बायफिकेशन आहे, विभागणी आहे की मुघल म्हणजे पर्शियन किंवा पर्शियन म्हणजे ते त्यांची अरेबिक भाषा किंवा मुसलमानांची मूळ भाषा. मुसलमानांची मूळ भाषा पर्शियन नव्हती. ते इराणमधून आलेले जे टर्की होती त्यांची भाषा पर्शियन होती. अरबस्तानमधून आलेले काही विद्वान होते त्यांची भाषा अरबी होती, जसे अलबेरुनी वगैरे, ती त्यांच्या भाषा अरबी होती. मुस्लिम, फारसी, अरबी अशा 3 विभागणी झालेली आहे. ही भाषा मुसलमान राज्यकारभार करणारे राज्यकर्ते आणि तिथं काम करणारे प्रशासनामधले जे कर्मचारी असतील ते बोलणार. म्हणजे हा मुस्लिम आणि त्यांच्या संलग्न आलेला जो वर्ग आहे तो ही भाषा बोलणार, ती मराठी बोलणार नाही आहे, असा एक गैरसमज तयार झालेला आहे. पण आश्चर्य असं आहे की आदिलशाहीच्या दरबारमध्ये सुद्धा मराठी भाषा होती. आणि आदिलशाहीच्या म्हणजे मराठी भाषेला प्राधान्यक्रम देणारे आदिलशाह होते. नंतरच्या काळात म्हणजे आत्ता आपण आंध्र प्रदेश, तेलंगणाबद्दल बोलूया, म्हणजे निजामबद्दल, आसिफशाहीबद्दल. तर आसिफशाहीमध्ये सुद्धा मराठीला प्राधान्यक्रम देणारे वेगवेगळ्या संघटना होता. आणि या संघटना ज्या होत्या ते राजा, म्हणजे जो निजाम राजा होता त्यांनी सुरू केलेल्या होत्या. म्हणजे पुण्यातली जी साहित्य परिषद आहे त्या साहित्य परिषद त्या तिकडची शाखा होती. म्हणजे औरंगाबादचं जे मराठवाडा साहित्य महामंडळ जे हे आहे, शाखा आहे साहित्य परिषदेची, ते साहित्य संस्था स्थापन झालेल्या होत्या तेलंगणामध्ये सुद्धा. आणि मराठी भाषेची चळवळ तिथेही होती. म्हणजे आजही तिथे मराठी भाषेच्या अनेक मासिकं तिथं अजूनही निघतात. चळवळी आहे, संस्था आहेत, बृहन महाराष्ट्र मंडळ आहे, मराठी भाषिक सुद्धा आहे तिथं. तिथल्या तेलुगू भाषेने मराठीचे शब्द स्वीकारलेले आहेत. तसंच तिथल्या राज्यकारभाराचे पर्शियन लँग्वेजनी मराठी, कानडी आणि तेलुगू लँग्वेजचे शब्द स्वीकारलेले आहेत. तर हा भाषेचा संकर झालेला आहे. आणि हा संकर झालेला नसला, बऱ्याच जणांना काय वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये आपण स्पेसिफिक विचार करूया की कानडी प्रदेश बाजूला गेला, तो तेलुगू प्रदेश बाजूला गेला, संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालं. कानडी भाषिकसुद्धा महाराष्ट्रात होते आणि तेलुगू भाषिकसुद्धा अजूनही महाराष्ट्राचा जिंजामाबाद वगैरे पट्ट्यामध्ये तेलुगू बोलली जाते. तर हा जो निजाम प्रदेश जो होता तो औरंगाबादपर्यंत, आता म्हणजे लातूर असेल, परभणी असेल, माजलगाव, म्हणजे तर औरंगाबादपर्यंत खूप मोठा पट्टा. आणि तो उर्दू भाषिक होता. विद्यापीठातली भाषा उर्दू असल्यामुळे तिथली शिक्षणाची भाषासुद्धा उर्दू होती, प्राथमिक शिक्षणाची भाषासुद्धा उर्दू होती. आणि त्यावेळेसचा बहुसंख्याक समुदायसुद्धा उर्दू भाषेमधून प्राथमिक शिक्षण घेत होता. कारण की प्राथमिक शिक्षणाची मूळ भाषा ती होती, प्रशासकीय भाषा असल्यामुळे ती घेतली. आणि त्यासोबतच नंतरच्या काळामध्ये भाषिक चळवळ प्रकाशाने पुढे आली आणि त्यांनी मराठी भाषेच्या शाळा स्थापन केलेल्या आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ यांनी ती जी योगेश्वरी अंबेजोगाईची जी शाळा पुनर्प्रस्थापित केली ती मराठी भाषेतली शाळा होती. अशा शाळा बऱ्याच सुरू झालेल्या आहेत आणि त्या शाळेला सुद्धा निजाम सरकारने मान्यताही दिलेली होती आणि अनुदानही दिलेलं होतं. पण अजूनही असा गैरसमज आहे की निजामी प्रदेश म्हणजे उर्दू बोलणारे लोक आणि कोल्हापूर, सांगली, सातारा म्हणजे शाहू महाराजांचा जो प्रदेश आहे तो मराठी बोलणारे लोक. असा नाही आहे. बरेच जण अजूनही मराठवाड्यामध्ये, आता माझी आई जी आहे, माझी आईचं वय आता 60 वर्ष आहे. आमच्या आजोळीसुद्धा मराठी बोलली जायची कारण ते कृषक संस्कृतीतून आलेले होते. मी मराठी माझ्या आईकडून शिकलो आहे, माझ्या ताईकडून शिकलो आहे, माझ्या आजीकडून शिकलो आहे, मी मराठी मामाकडून शिकलो. आमच्या घरी मराठी बोलली जाते. व्यवहाराची भाषा मराठी होती. जरी घरी दखनी असेल किंवा उर्दू मिश्रित सरळ हिंदीचा प्रयोग होत असेल, पण तिथली जी भाषा होती ती मूळ मराठी भाषा होती, दखनी भाषा होती आणि ती भाषा आम्ही आत्मसात करत मोठे झालो आहे. तर हा जो गैरसमज आहे, प्रदेश असेल किंवा इतर तत्सम, तर हा गैरसमज म्हणजे मुळात तो नाही. पण मला असं विचारायचं आहे की शिवसेनेचं जे राजकारण होतं, म्हणजे विशेषतः बाळासाहेब ठाकरे जेव्हा त्यांच्या पीकवर होते तेव्हाचं जे राजकारण होतं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतरचे जे रिपल इफेक्ट होते मराठी भोवती तयार झालेले, त्याच्यातून हे विभाजन झालं असावं का की मराठी हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठीचा प्रश्न हा, असं ते त्याच्यानंतरचं वाटतं का की ग्रामीण भागामध्ये आता आमच्या गावांकडे, सांगली, कोल्हापूरकडे, पश्चिम महाराष्ट्रातही सगळे मुस्लिम आम्ही कधीच असं बघितलं नाही की ते हिंदीत किंवा उर्दूत बोलतील किंवा दखनीत बोलतील, असं पण नाही. पण त्याच वेळेस जी पॉप्युलर कल्पना आहे म्हणजे सिनेमे असतील, तर आम्ही आत्ता एक नुकताच पॉडकास्ट केला राजू परोळेकरांसोबत, त्यात भाषेवरतीच आम्ही बोललो की भाषा कशी संकेत देते किंवा कशी ढाळली जाते एखादी गोष्ट तयार करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये ते म्हणाले की शिवाजी महाराजांचा जो विलन असतो, विशेषतः जेव्हा तो मुस्लिम असतो, तर तो त्याचे सगळे शब्द हिंदीत निघतात है ना. तर त्याला ती ॲट्रिब्यूट केली गेली आहे का ती भाषा, असं की इथला मुसलमान किंवा दखनेतला मुसलमान हा सुद्धा फारसी किंवा त्याच्या प्रभावाखाली आहे, असं ते एक पॉप्युलर इमॅजिनेशनमध्ये किंवा साहित्य सिनेमा ह्याच्यातून आणि ऑफकोर्स शिवसेनेच्या राजकारणातून ते पर्कोलेट झालंय का हे जे मास मीडियातून ते आलेलं आहे. म्हणजे आत्ताही या क्षणी सुद्धा आपल्याकडे मराठीमध्ये सिनेमा तयार होतात किंवा मग सिरियल तयार होतात, महासिरियल तयार होतात ऐतिहासिक पार्श्वभूमीवर. त्याचा जो मुस्लिम जो कॅरेक्टर असतो तो शुद्ध उर्दू बोलतो, म्हणजे इतकं फ्लुएंट उर्दू बोलतो तो की आत्ता किंवा त्या काळातल्या ज्या पर्शियन गुलाम होते किंवा पर्शियन सरदार असतील त्यांनासुद्धा उर्दू, त्यावेळेस उर्दू भाषा नव्हती. आपल्या मराठी निर्मात्यांना कळत नाही आहे किंवा एंटरटेनमेंट एजन्सीजवाल्यांना कळत नाही, त्यावेळेस उर्दू नव्हती, पर्शियन होती. पण ते भाषेचं हिंसा दाखवायची आणि भाषेची क्रूरता, भाषा म्हणजे त्या भाषा एका समाजाला चिटकून आलेली आहे, त्या समाजाची क्रूरता दाखवण्यासाठी ते भाषेला तसं चिटकून दिलेलं आहे. दुसरा असा पहिला जो प्रश्न आहे की भाषा म्हणजे धर्माला कसं चिटकली, म्हणजे मुळात आपल्याकडे ज्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळातली, म्हणजे आपण 1800च्या म्हणजे 1857चा आधी आणि नंतरचा कालावधी जर आपण घेतला तर त्यावेळेस ती हिंदुस्थानी भाषा होती. अवध असेल किंवा त्या पट्ट्यामधली सरळ हिंदी असेल ती भाषा होती. ती भाषा मासची भाषा होती, जनतेची भाषा होती, जनांची भाषा होती ती. त्या भाषेमध्ये संस्कृत प्रचूर, म्हणजे या भाषेला अशुद्ध भाषा आहे, ही शुद्ध करायचं आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये चळवळ सुरू झाली नंतर, पण त्याच्या आधी तिकडे उत्तर भारतामध्ये चळवळ सुरू झालेली आहे. मदन मोहन मालवीय वगैरे बरेच खूप लोक होते, त्याच्या आधी त्यांनी मासिकं सुरू केली, चळवळ सुरू केल्या, आर्य समाजी चळवळसुद्धा यात आलेली आहे. त्यांनी उर्दू भाषेमधून, जनतेच्या बोली भाषेमधून उर्दू शब्द काढण्यासाठी त्यांनी संस्कृत शब्द टाकायला सुरुवात केली. ती संस्कृत जे शब्द आहे, संस्कृत एक धर्मभाषा आणि ईशभाषा म्हणून त्याला गणली गेली त्या काळात. त्यामुळे त्यांनी भाषेचं शुद्धीकरण करून त्या भाषेला हिंदीचं स्वरूप दिलं. हिंदी म्हणजे संस्कृत प्रचूर, हिंदी सरळ हिंदीचा यांना काही संबंध नाही आहे किंवा अवधी भाषा जी आहे किंवा साधी जी हिंदुस्थानी बोली भाषा आहे याचा याला काही संबंध नाही. संबंध तोडण्यासाठी, म्हणजे जनांची भाषेचा संबंध तोडण्यासाठी यांनी हिंदी आणली, हिंदी लादली. हिंदी जी होती कुठली सरळ हिंदी नाही, ती मुळात परत मी सांगतोय की संस्कृत प्रचूर हिंदी. मग संस्कृत प्रचूर हिंदी, संस्कृत एका धर्मभाषा आणि एक विशिष्ट जमात आणि विशिष्ट गटापुरती मर्यादित झाली की हिंदीला तो धर्माचा रंग आला आहे. मग आपण उर्दूतून हिंदीला शुद्ध केलेला आहे, म्हणजे उर्दू जी भाषा आहे ती म्लेच्छांची भाषा, म्हणजे उर्दू कोणाची भाषा, ती मुसलमानांची भाषा, अशी ते विभागणी झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कसं झालं आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे संस्कृत, म्हणजे आपल्याकडे सुद्धा ज्या भाषेची शुद्धीकरणाची जो चळवळ आलेली होती त्यावेळेस काय केलं, प्रमाण भाषा नंतरचा भाग. शुद्धीकरण म्हणजे काय की संस्कृत जास्तीत जास्त शब्द टाकणे, म्हणजे 1902, 3, 10पर्यंत जो लिखाण आपल्याकडे आहे, पुस्तकं आहे, त्या भाषेमध्ये उर्दू मिश्रित, दखनी मिश्रित शब्द असतात.
आपण पाहतोय मराठी भाषेमध्ये उर्दू मिश्रित, दखनी मिश्रित किंवा पर्शियनचे शब्द बहुतांश अजूनही आहे. मुश्किल हा शब्द इतका साधा शब्द आहे मराठीमध्ये, मुश्किल हा शब्द सातत्याने वापरला जातो. तर हे शुद्धीकरण आल्यानंतर भाषे शब्द काढून टाकणे आणि संस्कृत प्रचूर म्हणजे धर्मभाषेचे शब्द टाकणे. मग आम्ही मराठी स्वीकारलो, मराठी भाषा बोलणारे एका विशिष्ट धर्माचे, आणि टाकून दिलेले जे शब्द आहेत, जे शब्द नामप्रयोग आहेत, बोली आहेत, ते वापरणारे म्लेच्छ, असा धार्मिक रंग त्याला आला. पण हे चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये 1857च्या आधीपासून महाराष्ट्रात मराठीमध्ये बोलणारे लोक होते. म्हणजे शिवाजी महाराजांचा आपण कालावधी पाहतो, मुघलांचा कालावधी आपण पाहतो, नंतरचा कालावधी आपण पाहतो. मराठी त्यावेळेसपासून मुसलमानांची भाषा आहे, इथली प्रादेशिक भाषा असल्यामुळे ते बोलतात. त्यावेळेस त्यांनी म्हणजे 1870, 1890च्या कालावधीमध्ये मराठीमध्ये मुसलमानांनी साहित्य लिहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. पण ज्यावेळेस भाषेच्या शुद्धीकरणाची चळवळ आली त्यावेळेस भाषेला 2 रंग दिले गेले. मराठी भाषा ही फक्त प्रमाण भाषा आणि सो कॉल्ड टिपिकल एका ब्राह्मणी वर्चस्ववादी वर्गाची, वर्णवर्चस्ववादी वर्गाची ती भाषा आहे असं झालं. आणि जी मुळात जी दखनी भाषा होती, म्हणजे मिश्र जी भाषा होती, ती विदर्भी असेल, खानदेशी असेल, मराठवाडी असेल, त्या भाषेला प्रमाण न मानणे. प्रमाण म्हणजे पुणे आणि मुंबईची प्रमाण भाषा आली. नंतर म्हणजे जोक असा आहे की हा संघर्ष इतका वाढला आणि आत्ता अलीकडे म्हणजे वृत्तपत्र असतील किंवा त्यांची न्यूज चॅनल असतील, तिथला प्रतिनिधी त्या भाषेत बोलतो, किंवा नागपूरची आवृत्ती नागपूरच्या हिंदी मिश्रित मराठीमध्ये बोलतात ते, खानदेशची आवृत्ती जळगावची किंवा मराठवाड्यामधली जी भाषा आहे उर्दू मिश्रित शब्द असतात. मग हे जे आहे ना, हे खूप म्हणजे इतकं किचकट आहे. पण याला एका त्यावेळेससुद्धा आणि आत्ताही सुद्धा त्या भाषेच्या संस्कृती म्हणजे शुद्धीकरणाला तोडणारी वर्ग होता, आजही आहे. त्यामुळं धर्म भाषा चिटकवणे म्हणजे अजून एक मला इथं मुद्दा सुचतो की संस्कृतीला एका धर्माची भाषा म्हणून तुम्ही मर्यादित करून टाकली, संस्कृत लयास गेली. आता आम्ही संस्कृतचा म्हणजे वापरत नाही आणि ते शिकतसुद्धा नाही आहे. आणि एका वर्गाला काय वाटतं की शिकत नाही म्हणजे ही आमची भाषा आहे आणि आम्ही राखीव ठेवली आमच्यासाठी, असाही आविर्भाव त्या वर्गामध्ये आहे. तर भाषा तुम्ही धर्माचा रंग दिला की त्याची जी संस्कृती म्हणजे सौंदर्य असतं ते संपून जातं. आता मला आठवते माझी आजी भाजीला तरकारी म्हणायची. आता हा शब्द म्हणजे ह्याच्यातून आलेला आहे. हां, सो आता कॉस्मेल, आपण इथं एका आंदोलनाच्या ठिकाणी आहोत, ठीक आहे. आता भाषा माहीत असणं एक भाग आहे, पण भाषेचं राजकारण जे आहे त्याच्याकडे आकर्षित होणं वेगळी गोष्ट आहे. तर तुला का वाटलं की भाषिक राजकारणाकडे या पद्धतीनं एक ॲफिनिटी किंवा एक जवळीक वाटावी, असं तुला का वाटलं? असं मला वाटतं ह्याची सुरुवात आता मराठी भाषेची जवळीक तर माझी होतीच, लोकांबरोबर बोलण्याबरोबर, मित्रांबरोबर उठबस ह्याच्यामध्ये. पण होतं काय की जसं मी अगोदर बोललो की मराठी लँग्वेजची पॉलिटिक्स कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालीच नाही, ठीक आहे. आणि हल्ली मी 2-3 वर्षामध्ये जे मी बघतो डॉक्टर दीपक पवार सरांची इंटरव्ह्यूज वगैरे, आणि त्यांनी जसे ते कनेक्शन केलं आहे की भाषा व्यावहारिक झाली पाहिजे, जोपर्यंत ती होत नाही ती महाराष्ट्रामध्ये वर येणार नाही. आणि मला वाटलं की ते बरोबर आहे, आपण भाषा बोलतो पण त्याच्या मागे जे काय त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये तिचा खूप काय हे मला ते शब्दांमध्ये टाकता येत नाही तेवढं. तसं होताना मला दिसत नाही महाराष्ट्रामध्ये, जसं साऊथमध्ये होतं. त्यांची फिल्म इंडस्ट्री असो, त्यांचं लिटरेचर असो, ते एवढं स्ट्रॉंग आहे त्यांच्या लँग्वेजमुळे की ते महाराष्ट्रामध्ये तसं आपल्याला दिसत नाही. आणि मला असं वाटलं की आता जसं मार्जिनलायझेशन आपण म्हणतो एका कम्युनिटीचं, ठीक आहे, मी रिलिजियस कम्युनिटीबद्दल बोलत नाही, ते धार्मिक मार्जिनलायझेशन आपण बाजूला ठेवूया. पण जे भाषिक मार्जिनलायझेशन सुरू झालं आहे, आणि हे काय आत्ताच नाही आहे, बाळासाहेब होते तेव्हासुद्धा हे व्हायचं की मराठी लोकांना घरं नाकारली जायची. आता तर असं पण निघत आहेत की जॉब्स आर नॉट अलाउड फॉर मराठी पीपल, ते एक लिंकडिनमध्ये पोस्ट होती. तर मला वाटतं हे अति होते. आता पाणी डोक्याच्या वर जाते की एवढं कोणाचा द्वेष करू नये की लोक जसे दीपक पवार सर बोलले की इकडचीच लोक स्थलांतरांची भाषा शिकत आहेत आणि आता ते बाहेरची भाषिक लोक इकडच्या लोकांना नोकऱ्या देत नाहीत, घरं देत नाहीत. मला वाटलं की हे आता जरा जास्त होतं आणि इकडं आपण लक्ष दिलं पाहिजे, अशा कार्यांमध्ये लोकांना मदत केली पाहिजे. जास्त काय होणार नाही माझ्याकडनं, पण जेवढी होईल त्यांना भेटणं, पवार सरांना भेटणं किंवा त्यांच्याकडनं काय अपेक्षा असेल माझ्याकडनं त्यांची, आणि माझ्याकडनं ते होत असेल तर मी नक्की त्यांना मदत करेन. मग त्या पर्स्पेक्टिव्हने मी ह्याच्यामध्ये आलो की आपल्याला हेल्प केली पाहिजे. म्हणजे तुला एक मराठी भाषिक म्हणून ते जाणवलं की काहीतरी एक डिस्क्रिमिनेशन किंवा एक भेदभाव केला जातो, हेवी डिस्क्रिमिनेशन. मला असं वाटायचं की, आणि हे एवढं वियर्ड आहे. तुम्ही जर विचार केला तर महाराष्ट्र आणि साऊथमध्ये हे माझं वाचन चांगलं आहे, ठीक आहे, आणि मी पुस्तकं वाचतो, मी ते इंटरव्ह्यूज वगैरे बघतो साऊथच्या पॉलिटिशियनचे. मला कधी पण असं त्यांच्या बोलण्यामधनं जाणवलं नाही की तिकडच्या स्थानिक लोकांमध्ये भेदभाव केला जातो बाहेरच्या लोकांकडनं, जसं महाराष्ट्रामध्ये होतो तसा.
आणि मला एकदम आश्चर्य वाटलं की इकडंच का होतं ते इकडे का होत नाही. आणि मग ह्याचा अभ्यास केला की मग कळतं की अरे त्या लोकांनी त्यांची भाषा सांभाळली आणि त्याच्यातनं सगळं काही त्यांचा स्वाभिमान वगैरे सांभाळला आणि ते आपल्या एकमेकांना सांभाळून पुढे जातात. पण तसं महाराष्ट्रात होताना मला दिसत नाही. आपण आपलं सोडून दुसऱ्यांना सांभाळतो आणि मग आपणच बाजूला होतो, असा माझा एक विचार आहे. कलीम, शेवटचा प्रश्न मला असं एक तुमच्याकडनं कमेंट हवी आहे की भाषिक राजकारणाची जी घडी घालू पाहतात वेगवेगळ्या पद्धतीने अप्रोच झालेलं आहे. जसं आपण मगाशी उल्लेख केला की शिवसेनेचा एक अप्रोच होता भाषिक राजकारणाकडे बघण्याचा आणि तो विलगीकरणाचा होता एका अर्थाने की कोणीतरी वेगळे आहेत आणि हे आपण आहोत, आपण आणि ते असं राजकारण आहे. पण जेव्हा आता महाराष्ट्रामध्ये धार्मिक राजकारणाला उसळी मिळालेली किंवा त्याला एक राज्याचं स्टेटचं एक सपोर्ट आहे त्याला एका अर्थाने सत्ताधारी वर्गाचा एक सपोर्ट आहे त्या धार्मिक राजकारणाला, तर अशा वेळेस भाषिक राजकारणाचं काय महत्त्व दिसतं तुम्हाला की त्याच्यातून काय काय घडू शकतं आणि कुठल्या प्रकारची प्रागतिक किंवा दृष्टी एक पुढं बघणारी दृष्टी देऊ शकतं भाषिक राजकारण? खूप चांगला प्रश्न आहे. 1990 साली म्हणजे ज्यावेळेस जे वातावरण होतं त्यावेळेस 1985 नंतरचं 90 साल खूप मोठ्या घडामोडी भारतात घडलेल्या आहेत आणि या सगळ्या ज्या घडामोडी होत्या त्या सांप्रदायिक आणि जातीय स्वरूपाच्या होत्या आणि त्यात लक्ष करणारा जो वर्ग होता तो मुस्लिम होता. या अवस्थे म्हणजे इतके म्हणजे अगतिक अवस्था होती. अगतिक अवस्थेमधून 1990 साली महाराष्ट्रामध्ये भाषेला घेऊन चळवळ सुरू झाली आणि ती मराठी मुसलमानांनी सुरू केलेली चळवळ होती. ती मुस्लिम मराठी साहित्य परिषद नावाची संघटना चालू केली आणि मराठी बोलणारे जे मुस्लिम आहेत किंवा मराठी लिहिणारे अभिव्यक्त होणारे जे मुस्लिम आहेत त्या लोकांची संघटना स्थापन केली. त्या संघटनेनं नंतरच्या म्हणजे आता 30 वर्ष होत आहेत त्या चळवळीला. या 30 वर्षामध्ये या चळवळीने आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे. जी अमानवीकरणाची राक्षसीकरणाची जी प्रक्रिया मेनस्ट्रीम मराठी साहित्य आणि प्रमाण भाषेमधून मुसलमानांना लक्ष करणे किंवा मुसलमानांचं शत्रुकरण करणे, राक्षसी चित्रण उभं करणे, अशा प्रकारचं जे घडत होतं घटनाक्रम त्या घटनेला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. दुसरं, मुसलमानांनी आपली ज्ञानभाषा म्हणून सुद्धा मराठीला स्वीकृती दिलेली त्या चळवळीतून. माझ्या मोठमोठे विद्वान आपल्याकडे आहेत अजूनसुद्धा म्हणजे अब्दुल कादर मुकादम आहेत, अलीम वकील आहेत, जावेद पाशा कुरेशी आहेत, प्रोफेसर बेन्नूर गेले आता ते नाहीत आता, त्यांनीसुद्धा 12-13 पुस्तकं मराठीमध्ये लिहिलेली आहेत आणि ज्ञाननिर्मिती केलेली आहे. मराठी मुसलमानांची ज्ञानसंचित जे तयार केलेलं आहे या लोकांनी केलेलं आहे आणि त्या चळवळीचं संचित आहे. या चळवळीमधूनच मुस्लिम ओबीसी संघटना सुरू झालेली आहे म्हणजे भाषिक चळवळ. मुस्लिम ओबीसी म्हणजे काय की मराठी बोलणारे जे वेगवेगळे जाती समुदाय होते मुसलमानामधले त्यांना संघटित करून जातीच्या नावाने त्यांना संघटित केलेलं आहे. भाषिकच्या भाषा जी आहे ते एकसंध ठेवणारी एक बाब आहे. प्रादेशिक असेल किंवा मग राजभाषा असेल किंवा त्यांची जी कम्युनिटीची भाषा असेल, प्रत्येकाची कम्युनिटीची समाजभाषा जी असते त्या कम्युनिटीला किंवा त्या गटाला, त्या प्रदेशाला, त्या घटकांना एकत्र करणारी असते. अशीच मराठी भाषा ही एकसंध करणारी म्हणजे एका प्रदेशामध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत त्यांना संघटित करणारी, त्यांना एकसंध ठेवणारी, एकात्म ठेवणारी ही बाब आहे. या चळवळीमधून जे आहे ना खूप काही घडू शकतं. पण प्रॉब्लेम आपल्याकडे काय आहे की भाषा म्हणजे मराठीचा आग्रह म्हणजे एका दुसऱ्या भाषेचा द्वेष करणे. त्या द्वेषमधून मी मराठी बोलणार नसाल तर आम्ही तुमच्यावर हल्ले करू, हे चुकीचं आहे. मराठी भाषा जर आता बरेच जण माझे मित्र आहेत किंवा मग मुंबईमध्ये ज्यावेळेस आपण येतो संवाद व्यवहारिक भाषा म्हणून अनेकांशी आपण ज्यावेळेस मराठीमध्ये संवाद साधतो ते हिंदीमधून संवाद साधतात, पण त्यांना मराठी कळत नाही का तर त्यांना मराठी कळते. आता भेंडी बाजार किंवा हे मदनपूर हे सगळे जे एरिया आहे दक्षिण मुंबईचा जो भाग आहे बहुतांश मुस्लिम तिथं राहतात. त्यांना मराठीमध्ये सांगितल्यावर ते हिंदीमध्ये उत्तर देतात किंवा तोडके मोडक्या मराठीमध्ये उत्तर देतात. तर आपण असं सांगू शकत नाही की तुम्ही मराठीमध्येच मला उत्तर द्या, असं नसते ना. किंवा कंडक्टर जो असतो बसमध्ये बेसमधला कंडक्टर तो मराठीमध्येच बोलत असतो. भले त्या प्रवाशांना काही कळत नसेल त्याची मराठी, पण तो मराठीमध्येच बोलत असतो. पण त्याला मराठी कळती आणि प्रवाशांना सुद्धा हिंदी त्या मराठीमधलं हिंदीचा अर्थ कळतो ना. तर हे जे आहे भाषिक हा एकसंध ठेवणारी आहे भाषा, हा घटक एकात्म ठेवणारा आहे. पण त्याच्या नावाने जर हिंसा करणे, आक्रमकता, आग्रह करणे किंवा मग कर्मठता आणणे हे बरोबर नाही. तर आपण कर्मठता जर आणत असू किंवा अनाठाई आग्रह जर करत असू तर त्या भाषेबद्दल आतून द्वेष निर्माण होतो किंवा त्या भाषेबद्दल अशी एक तुच्छतेची एक नकारात्मक प्रतिक्रिया किंवा नकारात्मक भावना निर्माण होते. तर हे चुकीचं आहे. हे ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस एका भाषेबद्दल द्वेष करायला लागतो, म्हणजे जसं उर्दूच्या बाबतीत घडलेलं आहे.
पर्शियनचं सोडून द्या, उर्दूच्या बाबतीत घडलेलं आहे. तर उर्दूबद्दल आपण न विचार करता ही भारतीय भाषा आहे, भारतीय बहुजनांची भाषा आहे असं न विचार करता किंवा न समजून घेता उर्दू भाषेबद्दल द्वेष करायला लागतो. असंच कदाचित मराठीबद्दल होईल. इथला जो महाराष्ट्र जो आहे तो कॉस्मोपॉलिटिन आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर हे जे शहर आहेत कॉस्मोपॉलिटिन आहेत. इतर भाषेसुद्धा राहतात इथं. त्यांच्यामध्ये जर द्वेष निर्माण केला की आपण मराठी बोलणार नाही तर आपल्याला इथं राहण्याचा अधिकार नाही, हा गिल्ट जर आला तर त्या मराठी भाषेबद्दल सुद्धा तो द्वेष बाळगू शकेल. तर मला वाटतं हे जे घडतं आहे ते चुकीचं आहे. भाषिक आग्रह असावा पण कंपल्शन नसावं की तुम्हाला मराठी बोलावंच लागेल किंवा मराठीमध्ये इथं राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. मग मला मुद्दा तो मी यासाठी काढला की आता उदाहरणार्थ काही राजकारणी असं बोलतात की हिंदू म्हणून एकत्र या, भाषेवरती विभाजन करू नका. म्हणजे जेव्हा मराठीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला तर ते म्हणतात की हे हिंदू एकतेला धोका आहे याच्यामुळे, भाषिक राजकारणामुळे. तर मला त्या अर्थाने म्हणायचं होतं की भाषा ही सांप्रदायिक तणाव जे आहेत किंवा सांप्रदायिक जी वीण उसवली जाते त्याच्यावरचं भाषिक राजकारण हा उपाय ठरू शकतो का? तर हिंदू म्हणून किंवा मराठी भाषी म्हणून एकत्र हा जो आहे म्हणजे अजूनही आम्ही आता गेली 12-15 वर्ष आपण पुण्यात राहतोय. तर पुण्यातलं वातावरण जे आहे, एखादी शब्द कुणाच्या समोरच्या व्यक्तीकडून उच्चारला गेला तर तो प्रदेश सांगतो, तू या प्रदेशातला आहे का, या प्रदेशातला आहे का असं म्हणणं त्याच्या पाठीमागं मतितार्थ असा असतो की तो त्या प्रदेशाबद्दल द्वेष असतो त्याच्या डोक्यात, सबकॉन्शियस माइंडमध्ये. किंवा आम्ही पुणेरी किंवा आम्ही प्रमाण भाषेचे वाहक, आम्ही चांगलं शुद्ध बोलतो, तुम्ही विदर्भातून आलेला आहात, तुम्ही खानदेशातून, तुम्ही मराठवाडीमधून आलात, तुमचा जो भाषा आहे तो तुमची शुद्ध भाषा नाही आहे, हा द्वेष असतो. ते हिंदू म्हणून एकत्र या किंवा हिंदी भाषिक किंवा मराठी भाषिक म्हणून एकत्र ते चुकीचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की विदर्भातली जी भाषा आहे त्या भाषेतलं सौंदर्य आहे. खानदेशमधली भाषा इतकी म्हणजे रिच भाषा आहे, त्या भाषेमध्ये एंटरटेनमेंट एजन्सी मोठी उभी राहिलेली आहे. मालेगाव सारखा एक शहर आहे, त्या शहरामधले मालेगावची भाषा घेऊन सिनेमा इंडस्ट्री उभी राहिलेली आहे. तर हा एक चुकीचा आहे. दुसरा एक असा आहे की ज्यावेळेस आपण विचार करतो की भाषा एकसंध ठेवणारी किंवा भाषा द्वेष करणारी जो आहे, की आत्ता जे सांगितलं जातं आहे सातत्याने मुंबईमध्ये की मराठीचा विरोध होतोय तर हिंदी भाषिक म्हणून एकत्र या. म्हणजे असंच आहे की हिंदू म्हणून एकत्र या, जाती बाजूला ठेवा, हिंदू म्हणून एकत्र या. पण जाती म्हणून आम्ही स्वीकारणार का? जाती गळून पडल्या असं सांगणार, पण जातीगत किंवा जाती निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून त्याला स्वीकारणार नाही. असंच आहे. मराठी हिंदी भाषिक म्हणून एकत्र या, पण हिंदीमधले जे जातीगत समुदाय आहेत वेगवेगळे त्यांना स्वीकारणार का? आपण त्याला आपण स्वीकारत नाही आहे. किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जरी असतील त्यांना वेगवेगळे काम वाटून दिलेलं आहे. जातीगत संरचनेवर आधारित त्यांचं काम आहे. बुद्धिजीवी किंवा तो ज्याला म्हणतो की आपण पक्षाला गती देणारा जो बौद्धिक ज्याला तिथून मटेरियल मिळतो तो वर्ग वेगळा आहे. शतरंज उचलणारा वर्ग वेगळा आहे. झेंडे नाचणारा वर्ग वेगळा आहे. मग ज्यावेळेस तुम्ही हिंदी भाषिक म्हणून एकत्र या म्हणतात, पण ती जातीगत रचना तुम्ही तोडलेली आहे का? नाही तोडलेली आहे. तर हे थोतांड आहे. हिंदी भाषिक म्हणून एकत्र या किंवा मराठी भाषिक म्हणून एकत्र या, हे असू शकत नाही. तुम्ही जोपर्यंत जातीगत रचना आणि त्या भाषेची संस्कृती, त्या गटाची, त्या वर्गाची संस्कृती, त्या भाषा, त्याची समाज रचना स्वीकारणार नाही तोपर्यंत तुम्ही एकात्म समाज निर्माण करू शकणार नाही. पण म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मग मराठी कारण हा जो शब्द इथं वापरला जातोय की मराठीचं काहीतरी एक स्वतःचं एक पॉलिटिकल घडी किंवा बसवणं, तर ही तुमच्या मते असं म्हणजे तुमच्या ॲनालिसिसमधून मला असं वाटतं की तो कदाचित पूर्ण मराठी बोलत नसेल किंवा पूर्ण शुद्ध मराठी पण बोलत नसेल तरीसुद्धा तो मराठी प्रेमी असू शकतो. या पद्धतीचं तुम्ही हे बोलताय का की मराठीच्या व्यापक सांस्कृतिक व्यवहाराशी जर तो जोडला गेला असेल तर नेसेसरी नाही की त्याला पूर्ण भाषा जमतच असेल आणि पूर्ण भाषेवर त्याची पकड असेल किंवा त्याच्या वापराची भाषा ती असेल, पण तो मराठीच्या व्यापक सांस्कृतिक व्यवहाराशी जोडलेला असेल तरी तो मराठी कारणाचा भाग आहे असं म्हणता येईल का? म्हणजे आता यात आहे ना, हे भाषेचं मराठीकरण जे आहे ते मराठीकरणाच्या मध्ये राजकारण आहे, इन्क्लूड राजकारण आहे. त्याच्यात राजकारण ज्यावेळेस आपण मराठीच्या भाषेवर करतो तर आपण त्याला पर्याय काही देतोय का? म्हणजे व्यवहाराचे आपण मराठी 4 जण 15 जण जमलो आहे, आपण मराठीमध्ये मस्त बोलतोय, आपण तासभर मस्त गप्पा मारल्या, पुढे काय? मराठी बोलतोय आपण, पुढे काय? ज्ञाननिर्मिती जी आहे महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, ज्ञाननिर्मिती आणि रोजगार निर्मिती हे 2 संचित आपण उभे केलेले आहेत का? तर ह्या मराठी नावाच्या ज्या राजकारणाचा जो मागं गेली काही वर्ष गेली काही दिवस चालू आहे त्यात रोजगाराची भाषा करणे किंवा ज्ञाननिर्मितीची भाषा करणे असा काही संकल्प कुठे जाणवत नाही आहे. म्हणजे मला मुद्दा इथं आठवतो, ज्यावेळेस हैदराबाद संस्थांनी उर्दू भाषेला राज्यकारभाराची भाषा आणि शिक्षणाची प्राथमिक भाषा म्हणून घोषणा केली, मान्यता दिली, त्यावेळेस सगळं ज्ञानसंचित पर्शियनमधून इंग्रजीमधून त्यांनी उर्दू भाषेमध्ये आणलं. म्हणजे मेडिकल सायन्सची भाषा उर्दू, अभियांत्रिकीची भाषा उर्दू, जे आपण इथं म्हणतो ना आग्रह की पहिलीपासून मराठी असली पाहिजे, त्यांनी पहिलीपासून आपण मराठी म्हणतोय पण आपण
तंत्रज्ञानाची भाषा मराठी केली आहे का? आपण विज्ञानाची भाषा मराठी केली आहे का? आपण सॉफ्टवेअर जे आहे त्याची भाषा मराठी केली आहे का? आपण सायन्सची भाषा आपण मराठी केली आहे का? शरीरशास्त्र मेडिकल सायन्सची आपण भाषा मराठी केलेली आहे का? किंवा इतर जे म्हणजे खूप मोठ्या ज्ञानशाखा वेगवेगळ्या ज्ञानशाखा विद्याशाखा आहेत त्याची भाषा आपण मराठी केलेली आहे का? नाही केली. पण आपण का म्हणतोय आपण आपल्या या भाषेशी संयोग कधी होतो किंवा संपर्क कधी होतो? 10वी नंतर वेगळ्या भाषांचा. 5वी नंतर काही जणांना, काही नंतर 10वी जण कॉलेजमध्ये गेल्यानंतर इंग्रजी भाषेमध्ये फिजिक्स मला पेपर द्यायचा आहे, म्हणजे केमिस्ट्री द्यायचं आहे, त्यावेळेस इंग्रजी भाषेचा संबंध येतो. पण इंग्रजी केमिस्ट्री जे आहे किंवा फिजिक्स जे आहे मला पहिलीपासून मराठीमध्ये शिकवलं गेलं आहे का? म्हणजे मला कळतं आहे की जीवशास्त्र नावाचा एक विषय होता, तो किंवा मग अजून एक रसायनशास्त्र नावाचा विषय होता, तो मराठीमध्ये आम्ही शिकलो. पण आता आहे का तो अभ्यासक्रमामध्ये विषय? नाही. तर मग व्यवहाराची भाषा म्हणून आपण ठीक आहे, आपण आग्रह करतोय हे इथपर्यंत ठीक आहे. पुढे काय रोजगाराची भाषा म्हणून तयार केलेली आहे का? किंवा काही कंपन्या किंवा काही संस्था फक्त मराठीसाठी अर्पित आहेत आणि मराठी भाषिकांना रोजगार देतोय, असं काही घडलेलं आहे का? नाही आहे. मराठीमधून दरवर्षी मराठी MA करून निघणारा किती क्राऊड आहे, त्या क्राऊडला सामावून येण्यासाठी काही यंत्रणा आहे का? म्हणजे मराठीकारण ज्यावेळेस म्हणतोय आपण, तर मराठी राजकारण जो आहे तो पोटापाण्याचा प्रश्न आहे ना. मग आपण मराठी भाषेच्या नावाने पोटपाण्याची काही सोय करतोय का? तर मला या प्रक्रियेमध्ये कुठंच दिसत नाही आहे. रोजगार असेल किंवा ज्ञानसंचित किंवा इतर व्यवहाराची किंवा ज्या म्हणजे पैसा कमवण्याची जी भाषा आहे, म्हणजे इंग्रजी, म्हणजे लोक इंग्रजीकडे का वळू लागलेत की पैसा कमवण्याची भाषा आहे ती. साधी कॉल सेंटरमध्ये जर गेलो BPOमध्ये आपण, तर साधा मला जॉब मिळतो, 15-20 हजार रुपये सहज कमवू शकतो. पण मराठीच्या नावाने असे काही रोजगार उपलब्ध आहेत का? फक्त मराठीच्या नावाने असे काही नाही. तर मला वाटतं हे राजकारण करताना रोजगाराचा विचार करावा, व्यवहाराचा विचार करावा आणि येणारी पिढी मराठी शिकून पुढे काय करणार याचाही विचार मला वाटतं त्यात अंतर्भूत असावा. अस्मिल, काय शेवटचे काही कमेंट्स? काय मराठी कारण याची गरज का वाटते? मला वाटतं आता गेली 20-25 वर्ष आपण मराठीबद्दल काहीच केलं नाही, राजकारणाने सुद्धा नाही आणि लोकांनी सुद्धा नाही. तर मला वाटतं त्या चुकातनं शिकून आपण पुढे जायला हवं आणि मराठी कारण ही एक त्या हिशोबाने आपण एक चांगली दीपक पवार सरांनी मांडणी केली आहे त्याबद्दल, की त्या चुका परत घडवू नये आणि या फाउंडेशनवर आपण नवीन काहीतरी सुरुवात करावी आणि मराठीचं भलं करावं. मला वाटतं आणि ही जी मी एका पक्षाच्या कार्यकर्त्याबद्दल बोलत नाही, पण सगळेच कार्यकर्ता जे आपण मराठीसाठी भांडत आहेत रस्त्यावर किंवा लोकांशी वगैरे, मला त्याच्यामध्ये त्यांची प्रामाणिकता दिसते की ते खूप प्रामाणिक आहेत भाषेबद्दल वगैरे. पण त्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही आजारावर उपचार करत नाहीत, तुम्ही सिम्पटमवर उपचार करतायत. ठीक आहे, जेवढी प्रामाणिकता तुमच्यामध्ये आहे तेवढीच प्रामाणिकता तुमच्या साहेबांमध्ये सुद्धा असली पाहिजे. शेवटी सरळ वरनं खाली येतं, खालनं वर खूप कमी जातात असे. मग मला वाटतं ते टॉप टू बॉटम अप्रोच करून धोरण वगैरे ठरवले पाहिजे मराठी कारण समोर ठेवून आणि पुढची वाटचाल त्या दिशेने केली पाहिजे. तेवढं. तुम्हा दोघांचे खूप आभार, तुम्ही इंडी जर्नलला एवढा वेळ दिला तुमचा आत्ताचा. आणि आपण जे आत्ता बघितलं की दोघं वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधून आले आहेत, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत, त्यांचे वेगवेगळे विचार आहेत, पण त्या दोघांमध्येही जोडणारा जो फॅक्टर आहे तो म्हणजे मराठी भाषा आहे. आणि मराठी भाषेचं जे व्यापक राजकारण आहे ते उभं राहत असताना असे वेगवेगळे दृष्टिकोन जे आहेत त्याच्यातून जे चर्वितचर्वण होईल, त्याच्यातून जो एक नवीन विचार पुढे येईल, त्यातून कदाचित भविष्यातलं मराठीचं जे एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे ते त्याच्याने त्याला व्याख्या येईल, त्याला आकार येईल असं वाटतं. आणि ही एक चांगली सुरुवात मानायला पाहिजे की मराठीमध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारची चर्चा, जी जिवंत चर्चा आहे ती घडून यायला सुरुवात झालेली आहे आणि या चर्चेचं आपण स्वागत करायला हवं. तर हा एपिसोड किंवा हे जे वार्तांकन आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नोंदवायला विसरू नका. इंडी जर्नल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.